मंडळी, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 2 जुलैच्या भागामध्ये चैतन्य सायलीला येऊन सांगतोय की सावंत सरांचा फोन आला होता आणि मुली बेपत्ता झाल्याचं. तर सायली इतकी टेन्शनमध्ये येऊन जाते, तिला काय मधुभाऊंना फोन लावते आणि मधुभाऊ तुम्ही का नाही हो सांगितलं मला की मुली अजून आल्यात नाही असं. त्यात मधुभाऊ म्हणता, अरे बाळा तुझं डोहाळे जेवण होतं ना साऊ, मग कसं काय सांगणार तुला. त्यात लगेच कुसुमताई म्हणता, अगं मी शोधायला गेली गं त्यांना पण नाही सापडल्या सायली, मला खूप भीती वाटते गं, खूप टेन्शन आलंय, कसं होणार गं. आणि त्यात तुझ्याकडे यायचं म्हटल्यानंतर तर मी विचारातच पडली कसं यायचं. आणि मग तितक्यात अर्जुन कुसुमताईंना विचारतो, कुसुमताई तुम्ही जिकडं तिला मुलींना शोधायला गेल्या होत्या तिकडं CCTV कॅमेरे होते का हो? त्यात कुसुमताई म्हणता, काही लक्ष दिलं नाही अर्जुनराव मी, कारण मी मुलींच्या शोधण्यामध्येच होती आणि मला काही सुचतही नव्हतं. त्यावर त्यांचा, ठीक आहे काही टेन्शन करू नका, मी आणि चैतन्य बघतो आता काय करायचं ते. असं म्हणून अर्जुन लगेच सायलीला म्हणत असतो, हे बघ तू टेन्शन घेऊ नको, मी आणि चैतन्य जातो आणि ते शोधून येतो. पण सायली म्हणते की नाही मला यायचं आहे तुमच्याबरोबर. त्यात लगेच पूर्ण आजी म्हणतं, हे बघ तू आता ह्या परिस्थितीमध्ये तरी जाऊ नको. प्रतिमाई म्हणता, अगं सायली तू थांब थोडंसं, नको ना एवढं टेन्शन घेऊ, अगं अर्जुनाने ते जात आहे ना बघायला, ते आणतील शोधून. मात्र आता श्वेता एकदम रिलॅक्समध्ये बसली बरं का, कारण तिला माहिती प्लॅन आपला पूर्ण झालेला आहे. आणि इकडं सचिन प्रियाला व्हिडिओ कॉल करून त्या मुलींना किडनॅप केलं असं ना, ते गोडाऊन वगैरे दाखवतो आणि ती एक बाई असते ना त्या मुलींना खूप मारते. आणि ती प्रिया अजून सुद्धा म्हणते की ती मानसी नावाची जी आहे ना ती माझी राग करायची, तिला खूप म्हणजे नकोशी वाटायची, मी तिला अजून मारायला म्हणजे मग तिला एकदम चांगलं वाटणार असतं म्हणून ती त्या बाईला सांगते. आणि सचिन लगेच तिला मेसेजमध्येच टाकतो आणि सांगते की हे फक्त मुलीला मार जास्त, असं म्हणून प्रियाला बघण्यासाठी सुद्धा तो व्हिडिओ कॉलमधूनच प्रियाला दाखवतोय का त्या मुलीला किती मारते ती बाई. आणि नंतर फोन ठेवल्यानंतर ती इन्स्पेक्टर म्हणते, ना गं का गं प्रिया, तू पण तर आई होणार आहे ना गं, दुसऱ्याच्या बाळाला असं मारताना तुला कसं वाटतं. त्यावर प्रिया हसायला लागते आणि म्हणते, अगं तुला नाही समजणार, ती कशी होती, ती माझा किती राग करायची. इकडं पुन्हा आपल्याला सायलीकडं दाखवलेलं आणि सायलीला अजूनही समजत नाही की काय करायला हवं, कारण खूपच टेन्शन आणि टेन्शनसारखंच आहे प्रेक्षकांनो. कारण इतक्या मुली एकाच टायमाला जाणं म्हणजे शक्यच नाही. आणि ती पण म्हणते मला यायचं आहे बघायला, तितक्यात इन्स्पेक्टर येत आहे. आणि अर्जुन म्हणता, काय म्हणताय तुम्ही निकम सर, तुम्ही इथं कसं काय असं म्हटलं. ते लगेच म्हणताय, आम्ही सायली मॅडमांना गिरफ्तार करण्यासाठी आलो आहे. त्यावर लगेच ते म्हणता, असं कसं काय, अरे इतकं मुली सापडत नाही म्हणून लगेच तुम्ही गिरफ्तार करणार आहे का. आणि ते लगेच सांगतो, आमच्याकडं ना अटक वॉरंट आहे. आणि ते दाखवताय अर्जुनला. अर्जुनला दाखवल्यानंतर तर अर्जुनचे अक्षरशः हातपाय गळून जातात आणि जो हातातला कागद असतो ना तो खाली पडतोय. म्हणजे त्याला इतका जोरात झटका लागतो ना प्रेक्षकांना. त्यात पूर्ण आजी म्हणता, अरे अर्जुन झालं काय, अरे सांग तरी काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये. त्यात लगेच तो इन्स्पेक्टर म्हणत असतो, सायली मॅडम तुमच्यावर ना पोस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे, कारण तुम्ही लहान मुलींची तस्करी करत असता. आणि हे ऐकल्यावर मात्र सर्वांचे तर कसे होश उडून जातात. सर्वजण एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघताय, इतके टेन्शन करताय की पोस्कोचा आणि ते पण सायली शक्यच नाही. आणि प्रतापराव सुद्धा म्हणता, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. आणि ते अर्जुनला म्हणता, अरे अर्जुन तू काहीतरी बोल ना. अर्जुनला, अरे तुम्हाला हे कोणी सांगितलं, कोणी कंप्लेंट केली हे तर सांगा निकम सर तुम्ही. त्यावर ते हे लगेच म्हणतात, तुम्हाला चांगलं माहिती पोस्कोचा गुन्हा कसा असतो, तुम्ही एवढी चौकशी आमच्यावर करू शकत नाही. त्यात चैतन्यसुद्धा अर्जुनला म्हणतो, अर्जुन हे बघ तू काही जास्त बोलू नको, तुलाही स्वतःला माहिती आहे पोस्को हा गुन्हा किती गंभीर आहे आणि याच्यावर स्वतः काही जास्त बोलू नको बरं का. त्यावर पुन्हा ते इन्स्पेक्टर म्हणत असं, हे बघा तुम्ही ना आम्हाला अगोदर सायली मॅडमांची रूम दाखवा बरं का. आणि श्वेता लगेच वरती मस्त रिलॅक्समध्ये बोट करून दाखवते. आणि ते दोन जे हवालदार मॅडम आले असतात त्यांच्यासोबत तर त्या वरती जात आहे आणि बघताय. आणि ते अर्जुनलाही म्हणत असतात की बुवा त्यांच्याकडं काय काय कुठले मोबाईल वगैरे. तर अर्जुन सांगतोय की नाही एकच मोबाईल आहे. आणि त्या तो पण त्याचे दोघे हवालदार असतात ना त्या खाली येताना सांगताय की नाही सायली मॅडमच्या रूममध्ये काहीच नाही मिळालं, फक्त एक लॅपटॉप. त्या अर्जुन म्हणतो तो लॅपटॉप माझा. त्यात पूर्ण आजी म्हणता, इन्स्पेक्टर तुम्हाला माहिती नाही का आमचं घराणं कसं आहे, सुभेदार घराणं, आम्ही किती गोरगरिबांना मदत करतो, आमचं नावाजलेलं घराणं आहे. तुम्ही कसं काय माझ्या नाचसुनेला गिरफ्तार करण्यासाठी आले, मला माहितीच तर असेल ना अन्नपूर्णा ट्रस्ट वगैरे. त्यावर ते इन्स्पेक्टर म्हणजेच त्यांच्या चेहऱ्यावरनं समजलं का त्यांनाही माहिती आहे खरंच हे खूप श्रीमंत आणि नावाजलेलं घराणं आहे. आणि कल्पनाताई, प्रतिमा आत्या हे सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करत आहे कदम सरांना. पण कदम सर काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसता. आणि सायलीचा चेहरा बघून तर अक्षरशः अर्जुनचे डोळे भरावून आले, कारण त्यालाही समजत नाही की इतका गंभीर गुन्हा सायलीवर कसं काय कोणी केला असेल बरं का. असे एक ना हजार विचार त्याच्या डोक्यात येत राहतात. आणि त्यात लगेच अस्मितासुद्धा म्हणते, अरे अर्जुन तू बोलणारे काहीतरी, तू काहीच का नाही बोलत आहे. त्यात लगेच निकम म्हणत असतं, हे बघा अडथळे आणू नका, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतोय ते. आणि सायली अजूनही म्हणते,
मी खरंच काही केलेलं नाही आणि मलाही समजायला मार्ग नाही. आणि तितक्यात लगेच श्वेता म्हणते, हे बघा इन्स्पेक्टर, तुमचं काहीतरी चुकलं आहे, आमच्या सायलीताई तसं करणारच नाही. पण श्वेताचं हे सर्व नाटक आहे प्रेक्षकांना, हे आपल्याला माहितीच आहे. आणि लगेच कल्पनाताई येत आहे आणि म्हणताय, मी सायलीला जाऊ देणार नाही इन्स्पेक्टर, तुम्ही जाऊ शकता बरं का, मी जाऊच नाही देणार. पण लगेच चैतन्य मध्ये येतोय आणि म्हणतो, हे बघा कल्पनाताई, आई तुम्ही बाजूला हवा बरं का. पण तरीसुद्धा कल्पनाताईला जो बळजबरी बाजूला करतोय. आणि अगं हे बघ, आम्ही आहोत ना, अर्जुन आणि मी करतो काय करायचं ते प्रोसिजर. कारण असंही जर सायली वहिनीला ना, ते आता डायरेक्टली जेलमध्येच नेणार आहेत. त्यावर हे मात्या खूप रडायला लागत आहे. आणि प्रतापराव हात जोडून सांगता, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हवं तर तुम्ही मला घेऊन चला, मी तुम्हाला प्रार्थना करतो, हात जोडतो, पण आमच्या सुनेला नका हो नेऊ. कारण ती अगोदरच बघा, तिची परिस्थितीही नाही जशी जाण्याची. आणि श्वेता मुद्दाम नाटक करते आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या पाया पडायला पुढे येते आणि म्हणते, हे बघा सर, मग आमच्या सायलीताईला नेऊ नका हो, खरंच खूप चांगली होती आणि तुम्ही हे खरंच चुकीचं करताय. त्यात लगेच इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही बाजूला हवा बरं का, आणि असं हातपाय जोडायचं नाही. आणि इकडे लगेच पुन्हा जेलमध्ये दाखवलेलं आहे. कारण सायलीला श्वेता मेसेज करून सांगते की असं इन्स्पेक्टर आलेले आणि आता ते सायलीला घेऊन जाणार आहे बरं का. त्यात लगेच ती हवालदाराने असताना प्रियाला मोबाईल देते आणि तो मेसेज वाचून प्रिया इतकी खुश होते. आणि ती इन्स्पेक्टर म्हणत असते, हे बघ, तुझ्यामुळे माझी नोकरीसुद्धा जाऊ शकते बरं का. आणि प्रियाने जे जेलमधल्या बायकांना सांगितलेलं असतं ना, ती माझी देराणी येणार आहे आणि मग तिच्यासाठी तुम्हाला काय करायचं. त्यात त्या लगेच म्हणतात, हो का, अगं येऊ दे ना, तिचा बंदोबस्त आम्ही करणारच आहो. आणि ती लगेच म्हणत असते, गाणंच म्हणते, म्हणजे कोणीतरी येणार हो आज, असं गाणं म्हणते प्रेक्षकांनो. आणि इकडे अस्मिता खूप रडायला लागते आणि ती अर्जुनला पुन्हा म्हणते, अरे काय चाललंय रे, मी काय असं बघते, अरे इतका गंभीर गुन्हा कसं काय रे सायलीवर अर्जुन, अरे तू कर ना काहीतरी. त्यावर आता पुढील भागामध्ये आपल्याला समजणारच प्रेक्षकांना, जर सायली आता जेलमध्ये गेली तर त्याच्यासाठी प्रिया काय करते आणि सायलीला बाहेर आणण्यासाठी अर्जुन काय करणार हे आपल्याला लवकरच समजणार आहे. पण पुढचा काळ अर्जुनसाठी खूप वेदना. सायली बिगर एक क्षणही राहू शकणार न अर्जुन आता कसा राहणार पुढं, आणि तो सायलीला कसं बाहेर करणार. प्रेक्षकांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब